रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हर हर महादेव, हर हर महादेव, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे सुरभि नमः. जय जय श्री राम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अभी तो शुरुआत है, बोल दो. नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. बोलो, आवाज खोलो, इनको आवाज खोलो. जान लगा दो तो जान मिलेगी. हरि बोल. प्रेम भाव से ताली बजा के ओम नमः शिवाय, 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 हर हर भोले नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम हरि भोले नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर भोले नमः शिवाय. जय जय श्री गिरिजारमण, जय जय भूत किशोर, जय भक्तंग सर्वज्ञ प्रभु, जय गणपति चित चोर. ठाकुर हमारे रमण बिहारी, हम है रमण बिहारी, साधु सेवा धर्म हमारा, कामन दुनियादारी से. कोई भला कहे चाहे बुरा कहे, हम हो चुके रमण बिहारी के, साधु सेवा धर्म हमारा, कामन दुनियादारी से. अकारण करुणा वरुणालय भक्त वांछा कल्प, मेरे कैलाश के निवासी मेरे भोलेनाथ और मेरे भोलेनाथ की वांगमय प्रतिमूर्ति बागांबरधारी, जिसे कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी
सहितम नमः। उसी परमात्मा मेरे भोलेनाथ श्री सटकेश्वर महादेव शिव महापुराण कथा। और इसी व्यासपीठ से मेरे भोलेनाथ, जिसे चंद्रमौलेश्वर कहा जाता है, केदारनाथ कहा जाता है, रामेश्वरम कहा जाता है, जिसे गांगेय कहा जाता है, और उसी भोलेनाथ की वांग्मय मूर्ति प्रति मूर्ति श्री शिव महापुराण कथा। इसी व्यासपीठ से नर्मदा तट के संत श्रेष्ठ सियाराम बाबा को मैं प्रणाम करता हूँ, सीताराम बाबा को मैं प्रणाम करता हूँ, नर्मदा तट के दादा गुरु भगवान को मैं प्रणाम करता हूँ, श्री सटकेश्वर महादेव भगवान को मैं प्रणाम करता हूँ, अमरकंटक वाले मीराबाई को मैं प्रणाम करता हूँ, रमन बिहारी मेरे सतगुरुदेव भगवान को मैं प्रणाम करता हूँ, मेरे माता पिता को मैं प्रणाम करता हूँ, और इस पवित्र नगरी में विराजमान परम पूजनीय गुरुवर्य उज्ज्वलानंद जी महाराज अचल बेट संस्थान के मठाधिपति उस सतगुरुदेव भगवान को मैं इस व्यासपीठ से प्रणाम करता हूँ। आप सबको मेरा प्यार भरा राधे राधे। उपवास आहे सगळ्यांचा, काही खाल्लं की नाही? आवाजच आला नाही, मतलब 7 दिन के बाद तुम लोग भूल जाते। राधे राधे, हर हर महादेव। या पवित्र नगरीमध्ये साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्री सटकेश्वर महादेव शिव महापुराण कथा। या पवित्र नवरात्र उत्सव मध्य प्रदेश मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये आपल्याकडे नवरात्र म्हणत नाही, आणि या नवरात्र पवित्र उत्सवामध्ये मला तरी वाटतं पहिली वेळ शिव महापुराण कथेची। मला या पवित्र भूमीमध्ये येऊन 12 वर्षे कंप्लीट झाले, म्हणजे एक तप पूर्ण झाले आहे। 2013 मध्ये आलो, 2014 मध्ये आलो, 2015 मध्ये आलो, मेलो, परत आलो, मग 2022 कोरोना गेला, परत मी आलो, 2022 मध्ये आलो, आणि पुन्हा 2025 यानी 2 और 5 7 लेवल बघा। 2025 जर कॅलेंडर मध्ये जर तुम्ही बघत असाल, भविष्यवाणी भागवत कथेतली, शिव महापुराण कथेतली भविष्यवाणी आहे। 2025 म्हणजे लेवल, 2 5 7 7 यानी लेवल, म्हणजे ही जी वर्ष आहे ना सगळ्यात डेंजर आहे। खूप हानी होणार आहे, खूप यातना होणार आहे, प्रत्येकाला कष्ट येणारच आहे। जरी कुंभ राशी संपली असेल सगळ्यांची, पण 2025 तुम्हाला ऐकायला मिळत असेल, बघायला मिळत असेल, पण संत सांगताय 2025 मध्ये ज्या भक्तांनी शिव महापुराण कथा, श्री सटकेश्वर महादेव शिव महापुराण कथा श्रवण करत असाल किंवा 7 दिवस अनुष्ठान करत असाल, तर तुमच्या येणारी जी बाधा आहे ती टळून जाणार नक्की। म्हणून संत श्रेष्ठ गुरुवर्य उज्ज्वलानंदजी महाराज यांनाही 12 वर्षे कंप्लीट झाले। एक तपस्या कथेची पूर्ण झाली,
या भूमीची एक तपस्या पूर्ण झाली म्हणून या पवित्र नगरीमध्ये हजारो वर्षापासून सप्ताह चालू आहे, कथा चालू आहे. आणि यावेळेस वातावरण खूप छान आहे. दरवेळेस छान असतं, नवीन काहीतरी नवीन. आता मंडप डोम आला, धीरे धीरे बढ़ता जा रहा. मला भोलेनाथ, नर्मदा मैया, राधा राणी, गुरुदेव भगवान, आई वडील जसे बुद्धी देतील त्याप्रमाणे मी शिव महापुराण कथा करण्याचा प्रयत्न करणार. शिव महापुराण कथा, भागवत कथा, राम कथा, नर्मदा पुराण कथा, गरुड पुराण सगळं एकच आहे. बदल काही नसतो. फक्त प्रत्येक भक्ताने आपली आपली भावना व्यक्त केली. मागच्या वर्षी मी ज्या ठिकाणी कथा करत होतो, काल्याचं कीर्तन तिथे झालं. रामनवमीच्या दिवशी, हनुमान जयंतीच्या दिवशी तिथे कालाचं कीर्तन संपलं आणि संपल्याबरोबर मला फोन आला आमच्या बालाजी भाऊंचा. महाराज कुठं आहोत? म्हटलं मी जागेवरच आहे. या वर्षी तुम्हाला कथेला यायचंय, पुढच्या वर्षी. सॉरी, म्हणजे मी हनुमान जयंतीला कीर्तन करतोय भागवत कथेचं, सॉरी राम कथेचं. आणि कथा कीर्तन संपलं आणि मला फोन येतोय. ते लोक बसलेले, महाराज इशारा करा, तारखा घेतले. म्हटलं थांबा रे बाबा. पण बालाजी भाऊने तो फोन डायरेक्ट स्पीकरवर ठेवला. महाराज आम्हाला वचन पाहिजे. म्हटलं मी वचन देतो, म्हणजे कथा त्या गावाला करतोय आणि या गावाच्या कथेसाठी मी वचन देतोय. हे माझं परम सौभाग्य आहे की या पवित्र नगरीमध्ये या गादीवर मोठे मोठे विद्वान, ज्ञानी, शास्त्री, पंडित, मोठे मोठे कथाकार, कीर्तनकार येऊन गेलात. मोठी मोठी विभूती या ठिकाणी येऊन गेलेत. या छोट्या बालकाकडनं काय बोललं जाणार? पण हनुमानजी महाराज मला जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मी कथा करणार आहे. म्हणून आमच्या बालाजी भाऊंनी मला फोन केला. त्यानंतर प्लस आमचे दगडू सरपंच साहेब, त्यांचाही फोन येत गेला, गणेश भाऊचा फोन येत गेला. आणि आमचे या गावाची, खरंच या गावाचं नाव महाराजांच्या यादीमध्ये आता महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी गुंजायला लागलं, निघायला लागलं. आमचे कीर्तनकार, आमचे प्रदीपजी महाराज मोरे, त्यांचं नाव आता पूर्ण महाराष्ट्रात निघायला लागलं. कुठले प्रदीपजी महाराज? तलमोड. कारण या गावाचं भविष्य खूप मोठे. म्हणून महाराज दरवेळेस फोन करत गेले. त्याचबरोबर आज ज्यांच्या माध्यमातून नवग्रहची स्थापना झाली आणि खरंच सकाळपासून मी ऐकली ज्ञानेश्वरी पारायण, ते स्वर, ते शब्द, ते वाक्य रचना आमचे स्वामी महाराज, बहुत सुंदर भाव. कारण संगीतामध्ये ज्ञानेश्वरी वाचणं आणि एक आमची ताई असेल, भगिनी असेल, माऊली असेल, त्यांचाही आवाज ऐकू येत होता. इतक्या सुंदर सुरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण मला तरी वाटतं मी पहिल्यांदा ऐकतोय. कारण बरोबर स्पीकर बरोबर माझ्या रूम कडेच लावला. महाराजांना आता 7 दिवस झोपून द्यायचं तसं काही नाही बरं का. पण ऐकायला आल्यावर खूप आनंद वाटला मनाला. ही एवढी पवित्र नगरी आणि या पवित्र नगरीमध्ये आमच्या गिरीश भाऊच्या घरी मला व्यवस्था केली. खरंच भाग्यवान आहे महाराज. दरवेळेस आलो पण नवं घर मिळतं मला. 7 दिवस मिळतं बरं का. पण कौतुक करावं तेवढं कमी या तलमोड गावाचं. आणि खरं सांगू का, ही जी तुमच्या समोर शंकर भगवान विराजमान आहेत ना, ही जी मूर्ती तुमच्या पुढे आणली आहे, हजारो वर्षापासून संत महात्मा सांगून जातात, पहिली वेळ अशी आहे या मूर्तीला मी आपल्या मंदिरातून बाहेर आणली आहे. 113 वर्ष झाले त्या मूर्तीला. मनात भाव होता, चलो या गावामध्ये आपल्याला 12 वर्ष कंप्लीट झाले. आणि ज्या गावाचं प्रेम खरं सांगू का, काय माहित नाही, पण या तलमूड गावाचं नाव असं एकही दिवस नसेल की मी घेत नसेल. या पवित्र नगरीमध्ये आल्याबरोबर
रात्री सगळ्यांनी माझं स्वागत केलं, माझ्या भगवंताचं स्वागत केलं महाराज एवढ्या रात्री. तुम्हा सगळ्यांना बघून खूप मन प्रसन्न झालं. आरती करायला आमची मामी जी हजरच होती, त्यांनी आरती केली. हाय पुढे बसले. आता तेवढंच नाव पाठ झालं. काय करणार, मामींना कोणीच विसरत नाही. आरती केली. सगळे आमचे गावकरी मंडळी आले. काय सांगावं महाराज, आमचे मंडले महाराज, आमचे मंडले महाराज आला. ते दुसरे बाबा जे गायन करतात, वामन दादा, आमचे वामन दादा, काय परमार्थ आहे महाराज. इथून प्रणाम करतो तुम्हाला. मी बोललो त्यांना, म्हटलं आता तुम्ही पण थकले आणि मला बी आता 12 वर्ष झाले, आता एवढी कथा ऐका. हसायला लागले. त्यांच्या चेहऱ्यावर बघून परमार्थ दिसतो महाराज. काय सांगा आमचे मंडले महाराज. आणि आता खरंच रिटायरमेंट तुम्ही घेतला आणि घेऊन ते पद स्वामी महाराज असतील, प्रदीप महाराज असतील, तुमच्याकडे सोपवलंय. खरंच धन्यवाद महाराज तुम्ही. आइए शिव महापुराण कथा की तरफ हम चलते हैं. आज या व्यासपीठावरनं तुम्हा सगळ्यांना श्री शिवाय नमस्तुभ्यम. व्यासपीठावर विराजमान अखिल भारत हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष आमचे बाळासाहेब महाराज या ठिकाणी विराजमान आहेत. त्याचबरोबर संगीतामध्ये वादक आमचे मुकेशजी महाराज या ठिकाणी विराजमान आहेत. त्याचबरोबर लाल माती मध्य प्रदेश इथून आमचे बजरंग सेनाचे महाराष्ट्राचे संगठन मंत्री राधेश्यामजी महाराज या ठिकाणी विराजमान है. और वृंदावन से हमारे आकाश भैया जो रासलीला सजाने वाले हैं या ठिकाणी विराजमान है. त्याचबरोबर आमचे साऊंड वाले असतील, सगळे भाविक भक्तांना प्रणाम. आणि ज्यांनी मंडप टाकला असेल, स्टेज बनवले, ही सजावट केली, त्याला कोटी कोटी धन्यवाद त्या माऊलीला. कारण खूप प्रसन्नता आहे. नवग्रहाची स्थापना एवढी सुंदर, मेरे भोलेनाथ, किती सुंदर झाकी बनव बदलत जाते हळूहळू हळूहळू. पण हात चौक कसा ना तसंच दिसतो मला. सगळं बदलतं, पण हात चौक मध्ये उभा राहिलो का असं वाटतं की मी 200 वर्ष कुठेतरी गेलोय, असं मला खरंच वाटतं. पण मला वाटतं की तेच तलमूड जसं ना तसं आहे. सगळं बदलून जाईल महाराज. घर बदलेल, जागा बदलेल, मंडप बदलेल, तुमची जी भावना आहे ना ती जशी ना तशीच राहणार आहे. म्हणून भाग्यवान आहात. शिव महापुराण कथा महाराज, शिव महापुराण कथा नेमकं काय आणि सटकेश्वर महादेव शिव महापुराण कथा. शिव महापुराण कथा तिलक आहे. श्रीमद भागवत कथेमध्ये 18,000 श्लोक आहे. तस शिव महापुराण कथेमध्ये 24,000 श्लोक, 7 संहिता आणि 5 खंड आहे. यामध्ये 5 खंडामध्ये पहिला खंड आहे सृष्टी खंड. सृष्टी कशी निर्माण झाली शिव महापुराण कथेमध्ये वर्णन केले. दुसरा सती खंड, सती मातेचं चरित्र कसं झालं. तिसरा पार्वती खंड, सती मातेनंतर पार्वती माता कशी आली. चौथा कुमार खंड, गणपती भगवान असेल किंवा कार्तिकी भगवान असेल यांचा जन्म कसा झाला. आणि 5वा युद्ध खंड, भगवान शंकराचं युद्ध कोणाकोणासोबत झालं, भगवंतानी युद्ध का केलं, या सगळ्या कथा शिव महापुराण कथेमध्ये. महाराज, शिव महापुराण कथा म्हणजे नेमकं काय. शिव महापुराण कथा ऐकल्यानंतर आपल्या जीवनात काय परिवर्तन होतं. भागवत कथा ऐकल्यानंतर काय झालं, माणसाने कसं मरावं हे भागवत कथा आपल्याला सांगते. पण शिव महापुराण कथा फक्त
कथेमध्ये मंडपात येऊन जरी बसलात, शिव महापुराण कथेच्या मंडपात येऊन जरी बसलात तरी तुम्हाला वैकुंठाची प्राप्ती होते, हे शिव महापुराण कथा सांगते. शिव महापुराण कथेमध्ये 5 देवता सगळ्यात श्रेष्ठ सांगितले गेले. शिवराज के माध्यम से वर्णन करते हैं आणि मध्ये मध्ये मंत्र जप आपण करायचा आहे. कारण पंचाक्षरी मंत्र आहे ओम नमः शिवाय, हा प्रत्येकाला करता येणार. आज पहिला दिवस आहे म्हणून सांगतो. दुसरा मंत्र, जर तुम्हाला लक्ष्मी पाहिजे असेल, धन पाहिजे असेल, सुख शांती पाहिजे असेल तर श्री शब्द लावू शकता. श्री शिवाय नमस्तुभ्यम. जे आमचे पंडित प्रदीप मिश्राजी महाराज कथेमध्ये सांगतात. आणि खरंच ते असे संत आले महाराज, या भारतामध्ये शंकर भगवंताचे असे मंदिर होते, या मंदिराला जाळं लागत होतं, जाळं. पण पंडित प्रदीप मिश्राजी महाराज आल्यामुळे या भारतामध्ये शंकर भगवंताच्या मंदिराचं जाळं निघालं आणि उजाळ झालं महाराज. असं एकही स्थळ नाहीये जिथे शंकराच्या मंदिरात कोणी जात नसेल. कारण शिव महापुराण कथेमध्ये 5 संहिता, 5 खंड, 7 संहिता, 24,000 श्लोक आणि 5 मुख्य देवता आपले. सगळ्यात पहिला देवता कोणता आपला? गणपती. वंदे वाणी विनायको. म्हणून गणपती भगवंताला पहिले पूजलं गेलं पाहिजे. मी कुठेही कथेला गेलो गणपतीची आरती करणार, ती पण मराठीतच, महाराष्ट्राचीच. मध्य प्रदेश मध्ये जाऊ द्या, मला बिहार मध्ये जाऊ द्या, उत्तराखंड मध्ये कथेला जाऊ द्या, बंगाल, कुठेही गेलो ना मी कथेला, पहिली आरती मी गणपतीचीच गाणार, पण ती पण मराठीतच गाणार. का? कारण माझा जन्म मराठीत झाला. म्हणून आपल्या आरतीला आपण विसरू शकत नाही. आता हिंदी मध्ये पण गणपतीची आरती आहे. जय गणेश जय गणेश जय गणेश देवा, माता जाती पार्वती पिता महादेवा. पण शास्त्र सांगतं, ज्या गणपतीला तुम्ही पूजत असाल, त्या गणपतीची तुम्ही सेवा करत असाल, त्याला मान पहिला दिला पाहिजे. म्हणून शिव महापुराण कथेमध्ये तुम्हाला तर माहित आहे, एखाद्या बापाला किंवा आईला जर प्रसन्न करायचं असेल, त्यांच्या समोर त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर हात ठेवा, त्यांना बिस्किटचं पॅकेट द्या, गोड बोला, त्या मुलाला कडेवर घ्या. घरातले आई बाप खुश होतात तुमच्यावर. आणि तुम्ही जर त्या आई वडिलांसमोर त्यांच्या लेकराला उलट सुलट काही बोलत असाल, जवळ करत नसाल, काही हातात खाऊ असून देत नसाल, ते आई वडील खुश होतील तुमच्यावरती? नाही ना. म्हणून शंकर भगवंताला जर तुम्हाला प्रसन्न करायचं असेल, पहिले गणपतीची वंदना करा, गणपतीची पूजा करा. 5 देव मुख्य सांगितले शिव महापुराण कथेमध्ये. पहिले देवता गणपती. कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर गणपतीला पहिले. पत्रिका लिहायची असेल तर पहिले गणपती नाव लिहा, श्री गणेशाय नमः. लक्षात ठेवा. आपण वही आणतो, वही बाबा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वहीवर पहिला अक्षर काय असतं भाऊ? काय असतं पहिला अक्षर? श्री गणेशाय नमः. गणपती नाव अगोदर असतं. मला जाऊ द्या, तुमच्याकडे लग्नाचं जेवण असेल, शुभ मोठं कार्य असेल तर भंडारी आचारी, आचारीच म्हणतात ना, जो भोजन बनवतो त्याला काय म्हणतात? आचारी म्हणजे एकच आहे. हा, काही ठिकाणी महाराज पण म्हणतात भंडारीला, जो जेवण बनवतो त्याला आचारी म्हणतात, कोणी भंडारी म्हणतात.
कोणी महाराज म्हणतात तुम्हाला पत्रिका लिहून देणार, सॉरी जेवणाची लिस्ट लिहून देणार, पण पहिला शब्द कोणता मांडणार? श्री गणेशाय नमः लिहणार, पण पहिलं काय मागवणार तो? नारळ, साखर, तेल, पहिलं काय मागवणार? नमक. त्याला काय म्हणतात? राम रस म्हणतात. आपण काय म्हणतो त्याला आपल्या भाषेत? मीठ म्हणतात. मीठ म्हणून नाही, मीठ म्हणजे मांस, त्याला मीठ म्हटलं जातं. गोड म्हटलं तर चालतं, गोड द्या तरी चालतं, पण काही लोकांना गोड समजत नाही, ते साखर देतात. जसा भोजनाचा अधिकार रामरस मिठावर आहे, तसा 18 पुराणांचा सगळ्यात मुख्य अधिकार गणपतीवर आहे. म्हणून गणपती भगवंताची पूजा अगोदर केली जाते. दुसरी पूजा शंकर भगवंताची केली जाते. 5 देवता लक्षात ठेवा, मग आपल्याला कथा सांगायला समजेल. फिर मैं आगे बताऊंगा चुलचुला की कथा, बिंदु की कथा आपको आगे बताऊंगा. दूसरे देवता आपले 5 मुख्य देव आहेत. शंकर भगवान, चंद्रमौलेश्वर ज्याला म्हटलं जातं, नीलकंठ ज्याला म्हटलं जातं, ज्याला सप्तकेश्वर महादेव म्हटलं जातं. हजारो नाव आहेत भगवंताचे. दुसरे देवता आपले शंकर भगवान आहेत. आणि भगवान भोलेनाथची पूजा करणं सगळ्यात सोपं, सगळ्यात सरळ, ज्या देवाला सजवावं लागत नाही. कृष्ण भगवंताला एवढं सजवावं लागतं, मुकुट, कपडे, तिलक, काजळ, जेवायला द्या, झोपायला द्या, गरम पाण्याने आंघोळ घाला, लोणी खाऊ घाला. या कृष्णाचे नखरे खूप आहे. पण ये भोले बाबा तर भोला आहे. रात्री 3 वाजता जी आमच्या माऊल्या पाणी टाकायला गेलं तरी म्हणतो या. तसा तुम्ही कृष्णाची पूजा करू शकत नाही, भगवान विष्णूची पूजा करू शकत नाही. आणि याच्या पुढे सांगू तुम्हाला, या भारतामध्ये, या विश्वामध्ये थकले. जोरात बोलत जा, मला वाटेल की खरंच 12 वर्षाचं तप झालं पूर्ण. आता झालं ना. शंकर भगवान असे भगवान आहे, शृंगार करायची गरज नाहीये, सजवायची गरज नाहीये. तुम्ही कृष्ण भगवंताला रात्री 3 वाजता पूजा करू शकत नाही. हनुमंताला रात्री 3 वाजता, 2 वाजता, 12 वाजता, रात्री 9 नंतर तुम्ही पूजा करू शकत नाही. जगदंबाची पूजा तुम्ही करू शकत नाही. पण देवादिदेव महादेव रात्री 3 ला जरी गेलात तरी म्हणेल बाबा या, टाका डोक्यावर पाणी टाका. शृंगार करायची गरज नाहीये. तुमच्याकडे फूल नसेल, मनाने फक्त बोला, हे भोलेनाथ, हे शंभू, हे गांगेय, हे शंकर, हे उमा महेश्वर. मन से फूल अर्पण करले, शृंगार करेल. तुमच्याकडे त्रिपुंड नाहीये, भस्म नाहीये, फक्त 3 बोट घ्या आणि लिंगभर असं फिरवा. नुसतं फिरवा तरी तो स्वीकार करतो की मला त्रिपुंड लावला माझ्या भक्ताने. हेच नाही, तुमच्याकडे बेलपत्र नाहीये, पण तिथे एक बेलपत्र चढवलंय कोणीतरी, पण तुम्ही जल टाकलं, पाणी टाकलं आणि ते खाली पडलं. तेच बेलपत्र उचला, ओम नमः शिवायचा जाप करा, श्री शिवाय नमस्तुभ्यम बोला आणि तेच अर्पण करा. भगवंत म्हणतो हे तू अर्पण केलंय, मी स्वीकार करतो.
भगवान शंकर जीला बेलपत्र कोणीतरी वाहिलंय तेच आपण धुवून अर्पण जर करत असाल, पण एक बेलपत्र अर्पण करताना कसं अर्पण केलं पाहिजे आज मी काही सांगणार नाही. आणि आज जर सगळ्या कथा सांगितल्या उद्या कोणी येणार नाही. पण तुम्हाला सगळ्या गोष्टी शिव महापुराण कथा का ऐकली गेली पाहिजे, ऐकून नेमकं आपलं काय होणार आहे. आणि 2025 मध्ये शिव महापुराण कथा ऐकताय, तुम्हाला माहित आहे दुसरे देवता आपले कोणते? शंकर भगवान. तिसरी जगदंबा आई भवानी, ती असेल तुळजापूर भवानी माँ असेल, रेणुका माता असेल, लक्ष्मी माता असेल, अंबिका माता असेल, नऊ दुर्गा असेल. त्या नऊ दुर्गेमध्ये एक कोणती तरी देवी असते आपली कुल दैवत ज्याला म्हटलं जातं. शिव महापुराण कथेमध्ये पहिला अधिकार गणपतीला दिलाय, दुसरा अधिकार शंकर भगवंताने घेतला, तिसरा अधिकार जगदंबाला दिला गेलाय, चौथा अधिकार विष्णू भगवंताला. चौथे देवता आपले विष्णू भगवान आहेत. आणि पाचवे भगवंत आपल्या डोळ्यासमोर रोज आपल्याला दिसतात, सूर्य नारायण भगवान. हे आपले मुख्य 5 देव आहेत. आणि या 5 देवांपासून अनेक देवांची उत्पत्ती झाली आहे, अनेक संतांची उत्पत्ती झाली आहे, अनेक राजांची उत्पत्ती झाली आहे. अनेक देवांपासून संत जन्माला आले आणि त्या संतांपासून आपण जन्माला आलो. म्हणून आपल्यावर एक लक्षात घ्या, एक असतं पितृ ऋण. पितरों का ऋण होता है, एक होता है पितृ ऋण. प्यार से बोलो हर हर महादेव, प्यार से बोलो हर हर महादेव. एक होता है देव ऋण, एक पित्रांचं ऋण असतं आपल्यावर. आपला जन्म ज्या संतांद्वारे झाला, म्हणजे तुम्ही कितीही पूजा पाठ करा, कितीही पुराण वाचा, किती कथा सांगितली मी, पण जर मला माझ्या गोत्राचं नाव माहित नसेल, माझं गोत्र जर मला माहित नसेल, तर माझी पूजा स्वीकार होत नाही, मला वैकुंठ भेटत नाही, पितृ लोकांपासून मला मुक्ती होत नाही. म्हणून आपलं गोत्र लक्षात पाहिजे. गोत्र काही जास्त मोठं नसतं, एक नाव असतं फक्त. ज्या संतांपासून आपला जन्म झालाय, जसं आमचं गोत्र भरद्वाज आहे, भरद्वाज ऋषींपासून आमचा जन्म झालाय म्हणून आमचं गोत्र भरद्वाज. काहींचं गोत्र असेल कश्यप, काहींचं असेल मार्कंड्य. हा, जे भट असतात ना त्यांना विचारलं जातं, ते आपल्याला सांगतात. गोकर्ण भगवंताने पिंडदान केलं गयामध्ये जाऊन, पण कथा माहिती आहे तुम्हाला, धुंदुकारीचा उद्धार झाला नाही. का माहिती आहे का? कारण संकल्प घेताना गोत्र लक्षात येत नाही. तुम्ही कितीही पूजा करा, कितीही पाठ करा, कितीही सत्कर्म करा, पण जर आपलं गोत्र जर आपल्याला येत नसेल, कारण तुम्हाला इथे जर दवाखान्यात जायचं असेल किंवा तुम्हाला बँकेमध्ये जायचं असेल किंवा बॉर्डर क्रॉस करायची असेल, वगैरे तुम्हाला काय दाखवावं लागतं? तुमचा प्रूफ. काय दाखवतात प्रूफ? आधार कार्ड, राईट? प्रत्येक जण आधार कार्ड दाखवतो की हा मी रहिवासी आहे, हे माझं नाव आहे, हे माझं गाव आहे, हा माझा पत्ता आहे, इथे माझं घर आहे. या आधार कार्डवर सगळं काही आहे. तुमचा प्रूफ म्हणून आधार कार्ड दाखवतात. त्याच्या पुढे चला पॅन कार्ड दाखवतात. नाही ऐकलं तर लायसन दाखवतात, गाडी लायसन. त्याच्या पुढे चला मतदान कार्ड दाखवतात. आणि
नाही काही जमलं रेशन कार्ड दाखवतात. सगळ्यात खतरनाक प्रूफ म्हणजे रेशन कार्ड. काही मुली खूप चालाक आहेत, बापाच्या घरचं रेशन कार्डचं नाव कमी करतच नाही. सौभाग्य की बात है. आइए आठवण द्या मी काय सांगणार होतो. प्यार से बोलो हर हर महादेव. आज जे संत महात्मा गुरुवर्य महाराज अचलपेठ संस्थानचे मठाधिपती होते, आज त्यांना 12 वर्ष कंप्लीट झाले समाधी घेऊन. आणि महाराजांचेच लहान बंधू आज या ठिकाणी उपस्थित झाले. रमेश नाना दीक्षित व त्यांची धर्मपत्नी सौभाग्यवती हमारी आई दोघं या ठिकाणी विराजमान आहे. लक्ष्मी नारायण बघा, बाबांना तर आपण बघू शकत नाही आता, तर बाबांना जाऊन 12 वर्ष झाले. मी ज्या दिवशी आलो त्या दिवशीच समाधी घेतली होती. 12 वर्ष झाले पण बाबांना आता बघणं नाही. पण बाबांचंच एक स्वरूप त्यांच्याच लहान भावामध्ये आमच्या नानांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. हे आपलं बरं सौभाग्य. मधुकरी खायला अचलपेठ संस्थान मध्ये येणार आहे. कारण एकदा का होईना वर्षाला एकदा मधुकरी खायला मिळते आम्हाला. कारण मधुकरीची भाकर मध्ये जो आनंद, जे प्रेम आहे ते इतर ठिकाणी नाही आहे. बहुत सौभाग्य की बात. आणि खरंच नाही का, अचलपेठ संस्थान पुऱ्या महाराष्ट्रात नव्हे, भारतातल्या सगळ्या काड्या कोपऱ्यामध्ये आमच्या उज्ज्वलानंदजी महाराजांच्या आशीर्वादाने पुऱ्या भारतात प्रसिद्ध आहे. रात्री पहिले तेच दर्शन झालं. नेमकं मी कळसकडेच बघत होतो, म्हटलं काय लाइटिंग लावली आहे, काय लाइटिंग लावली. एवढं सुंदर दर्शन झालं. कारण आल्याबरोबर तेच दर्शन अगोदर होतं, नंतर आपले हनुमंत राहायचे होतं. मी विनंती करेन महाराजांनी आपल्याला आशीर्वाद प्रदान करतील. हर हर महादेव. आलो आणि मला योगायोगानं कथेचं महाराजांचं दर्शन झालं. आणि आपल्या सर्वांचं आपलं माहिती आहे, उज्ज्वलानंद महाराज हे अचलपेठला थोडे दिवस सोडून गेले. त्यांचा मी लहान बंधू आहे आणि त्या निमित्तानं मला इथे दर्शन झालं. मी पण सौभाग्य समजतो. धन्यवाद. आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं उज्ज्वलानंद बाबांचं पुण्यस्मरण आज 12 तप पूर्ण झालं. आणि आज एक तपपूर्ती या ठिकाणी सोहळा बेटावरती फार मोठा उत्साह 7 दिवस झालं संपन्न होत आहे. आणि खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये भागवत कथा लावून सुरुवात करून 12 वर्षे पूर्ण झाले. आणि 12 वर्षाच्या अगोदर कथेच्या पहिल्या दिवशी बाबांनी देह ठेवला. आणि आज 12 वर्ष पूर्ण होऊन आज कथेचा पहिला दिवस साक्षात बाबा त्यांच्या बंधूच्या रूपामध्ये या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आलेत. म्हटलं तरी काही वावगं ठरणार. त्या ठिकाणी त्यांचे बंधू
श्री हरिभक्तीपरायण रमेश नाना दीक्षित, गाव कारुंडे, शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी बाबांचे उत्सवासाठी आले आणि खरंच आपल्या तलमोड नगरीचं परमभाग्य त्यांच्या रूपामध्ये बाबा येऊन या ठिकाणी सद्गुरू उज्ज्वलानंद महाराज येऊन आपल्याला आशीर्वाद रूपी त्यांचे जे 2 शब्द होते त्यांना आशीर्वाद आपल्याला मिळालेला आहे. त्यांचा मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो. आइए एक भजन का आनंद लेते हुए कथा में आगे बढ़ना. हाँ, क्या कहना था पूरा कर देता हूँ, कारण मी पण आता विसरायला लागलोय. माझंही आता घडले. अरे धीरे धीरे. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.